सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आजच्या या ब्रह्मवर्गासाठी उपस्थित असलेले सर्वजण, ज्यामध्ये संघ सदस्य आहेत, धम्ममित्र आहेत आणि धम्मसहाय्यक सुद्धा. आपल्या सर्वांना बघून मला खूप आनंद झाला आहे की आपल्या पुढं मला उभं राहण्याची संधी जी आज संयोजकांनी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आरंभीच आभार मानतो. या ठिकाणी मी ज्यावेळी आलो 9:45 त्यावेळी पूजास्थान मांडणी सुरू होती आणि खूप सुंदर अशा प्रकारची घाईगर्दीमध्ये अशा प्रकारची पूजा स्थान सजावट त्यांनी आरंभी होती. बरं वाटलं एकंदरीत. त्यामुळे त्या टीमचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो किंवा पुण्यानुमोदन करतो की त्यांनी चांगलं अशा प्रकारचं पूजास्थान. आपल्या संघाचे वैशिष्ट्य आहे की पूजास्थानच महत्वाचं आहे. त्या ठिकाणी पूजास्थान जर चांगलं असेल तर आपण आनंदी असू. त्याच्यानंतर आमचे स्नेही विनय रक्षितजी यांनी सूत्रसंचालन केलं, ज्याच्यामध्ये खूप सुंदर अशा प्रकारची वंदना घेतली त्यांनी आणि त्यांच्याकडून जे जस्ट सिटिंगचं मला अनुभव आला, त्याचा आनंद मला घेता आला. जस्ट सिटिंग काय असतं आणि जस्ट सिटिंग कसं असावं, त्याच्यामध्ये मी खूप आनंद घेतला. त्यांनी सुंदर परिचय सुद्धा करून दिलेला. खरं तर परिचय देण्यामागची एक भूमिका असते. हे त्या माणसाचं एक वेगळेपण सांगायचं असतं. कधी कधी हे वेगळेपण अधिकचंही सांगितलं होतं, परंतु त्यांनी अतिशय योग्य पद्धतीनं परिचय दिला, ज्याच्यामुळं मला प्रेरणा मिळाली. परिचयातून खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळायला लागते की आपल्याला आणखी काहीतरी याच्यापेक्षा चांगलं देता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. तसं प्रेरणा यांच्या परिचयातून मला मिळालेली आहे. माझं स्वागत अभय सिन्हांनी केलं. आमचे स्नेही आहेत, विशेषतः माझ्या सुखदुःखाचे जे वाटेकरी आहेत त्यांनी स्वागत केलं. या सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि मुख्य विषयाकडे वळतोय. खरे तर माझे कल्याण मित्र धम्मचारी पद्मसेन यांच्याकडे आजचा विषय होता. ते या गाथेला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकले असते किंवा या गाथेचं स्पष्टीकरण माझ्यापेक्षा ते अधिक चांगलं करू शकले असते, परंतु त्यांची काही अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे ते या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही. आणि हक्काचा माणूस म्हणून मला त्यांनी हे काम सोपवलं आणि आता कल्याण मित्रांचं काम आपण केलंच पाहिजे असा एक भाग आहे आणि त्या दृष्टीनं मी ते स्वीकारला. मला ते जमेलच असं काही सांगता येत नाही, परंतु प्रयत्न करतोय. गुरु वेगळ्या पद्धतीने मांडत होते, मी तेवढा काही व्यवस्थित मांडू शकणार नाही. आपल्याला मागच्या 2 तासापासून किंवा 2 वर्गापासून आपण उपवर्ग वर्ग हे घेत आहोत. पुष्पवर्ग त्याला म्हणतो. आणि त्याच्यामुळं फुलांचं जे काही महत्व आहे, फुलांच्या माध्यमातून सांगितलेला काही धम्म आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, तो या वर्गामध्ये आपल्याला दिसायला लागतो. त्याच्यात ही 46वी गाथा आपल्याला आज पाहायची आहे. ती गाथा अशा प्रकारची: भेणुपमं कायमिमं विदित्वा मरीच धम्मं अभिसंबुद्धानो छेत्वान मारस्स पकुपकानी अदंसं मच्चु राजस्य गच्छे. अशा प्रकारची ही गाथा आहे. या गाथेचा ढोबळ असा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की हे शरीर भेसाप्रमाणे आहे असे समजून त्याची स्थिती मृगजळाप्रमाणे आहे असे तू जाण. माराचे पुष्प किंवा बाण छेदून टाक, ज्यामुळे पृथ्वीराजाच्या दृष्टीला पडणार नाही. आता या ठिकाणी इमम हा जो शब्द आहे त्याचा अर्थ हे काय, शरीर काया. प्रेमोपम भेसाप्रमाणे, विदित्वा समजून घेणं किंवा जाणून घेणं. मरीची धम्म मृगजळाप्रमाणे. अभिसंबुद्धानो पूर्णता जाणून. मारस्स मृत्यूचे. उपसनानी पुष्पबाण. छेदवान म्हणजे नाश करून.
मच्छुराजस्य मृत्युराज किंवा यम, अदसन्न तृष्टियाळ गच्छे तुझ्यासारखे वगैरे. आता या गाथेच्या संदर्भात असलेली जी कथा आहे तथागत बुद्धाने ही जेतवन विहारामध्ये सांगितलेली आहे. आणि ही कथा अशा प्रकारची आहे की एक भिक्षू आहे बुद्धांचा शिष्य. तो भिक्षू बुद्धाकडून ध्यानाचं मार्गदर्शन घेऊन ध्यान कसं करायचं हे सगळं शिकून आपल्याला अरहंतपद प्राप्त झालं पाहिजे म्हणून तो ध्यान करण्यासाठी जंगलामध्ये निघून गेलेला आहे. आणि तिथं बरेच त्याने परिश्रम केले, कष्ट घेतले ध्यानासाठी. आणि हे परिश्रम करत असताना त्याला काही मनासारखं ध्यान जमलंच नाही. म्हणत असताना मनाची एकाग्रता त्याला साधताच आली नाही. ध्यान म्हणत असताना एकाग्रता साधणं हे आवश्यकच आहे, तर कुठेतरी आपण स्थिर व्हायला लागतो. परंतु या भिक्षूला कुठेही एकाग्रता साधू शकता आली नाही किंवा आपलं काहीतरी चुकतंय असं त्याला जाणवत होतं. आणि त्यामुळे तो अस्वस्थ झालेला. त्याला विचार असा आला की आपल्याला हे ध्यान जमणार नाही, परत एकदा जावं आपल्या शास्त्राकडे आणि त्यांना परत विचारावं की माझ्या या ध्यानामध्ये ह्या अडचणी येत आहेत. कदाचित ते आपल्या स्वभावाला जाणून माझ्या स्वभावानुसार ध्यान करता आलं पाहिजे असं एक संकेत आहे. तथागत आपल्या स्वभावाकडे पाहून मला ध्यान शिकवतील आणि मग ते ध्यान मला करता येईल आणि मग मला अरहंतपद प्राप्त होईल अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये ध्यान करता करता आला. आणि तो तिथून निघाला जंगलात. निघत असताना चालत असताना चालतोय तो आणि चालत असताना त्याला समोर असं एक मृगजळ दिसत होतं. मृगजळ माहिती ना, विशेषतः वाळवंटामध्ये हे मृगजळ जास्त आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी वाळूच वाळू असते आणि उन्हानं वातावरण तापून जातं आणि त्या वाळूमधून अशा वाफा निघायला लागतात किंवा अशा बेहूज निघायला लागतात. आणि हे तरंग समोर क्षितिजाकडे आपल्याला दिसायला लागतात आणि हे तरंग असं वाटायला लागतं की जणू काही तिथं पाणी आहे. आणि ते पाणी आहे असं समजून मृग जो असतो हरिण उन्हाळ्याच्या दिवसात तारलेला असतो आणि तो हरिण धावत असतो की तिथं पाणी असेल, तिथं तळ असेल वगैरे वगैरे. आणि त्यामुळं तो काही जात असताना त्याला काही पाणी सापडत नाही आणि त्याच्यामध्ये त्याचा अंत होतो. मृग हे उपाशी तहानेलं असल्यामुळे ते त्याच ठिकाणी धावून 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 ते गतप्राण व्हायला लागतं. त्याच्यावरून हे मृगजळ अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे, शब्द पडलेला आहे. तर ह्याला सुद्धा भिक्षूला परत जात असताना ते मृगजळ दिसायला लागलं आणि मग त्याला असं वाटायला लागलं इतक्या या अशा वातावरणात पाणी कुठून आलं. म्हणून हा पुढे पुढे जातोय आणि जात असताना त्याला लक्षात यायला लागतं की ते मृगजळ नाहीसं झालेलं आहे, आता पुढे काही दिसत नाही पाणी. आणि त्याला लक्षात यायला लागतं की हा सगळा भास आहे. आणि मग तिथंच तो थांबतोय, रस्त्याच्या कडेला बसून त्या मृगजळावर तो ध्यान करतो आणि ध्यान करून मग पुढे जायला लागतो. पुढे जात असताना आणखी पुढे गेल्यानंतर एक नदी लागायला लागते आणि नदीच्या काठावर तो चांगलं स्नान वगैरे करायला लागतो, हात पाय वगैरे स्वच्छ करायला लागतो. आणि मग पुन्हा असं वाटायला लागतं की आपण इथं ध्यान केलं पाहिजे. नदीच्या काठावर अतिशय सुंदर परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये बसून आपण ध्यान करायला काही हरकत नाही. म्हणून तो ध्यानाला बसतो. ध्यानाला बसत असताना समोर या नदीच्या पलीकडून असा उंचावरून पाण्याचा स्रोत हा खाली पडतो, ज्याला आपण धबधबा असं म्हणतो. आणि तो धबधबा तिथे दिसायला लागतो त्याला. आणि धबधब्यामुळे होतंय काय की पाणी हे खाली पडत असताना एका दगडावर पडतंय, एका खडकावर पडतंय आणि अशा अवस्थेत त्या आदळणाऱ्या पाण्यामुळे त्या पाण्यामध्ये तेज निर्माण व्हायला, बुडबुडे निर्माण व्हायला लागतात. आणि तो काळजीपूर्वक त्या पाण्याकडे पाहायला लागतो, हे बुडबुडे कसे निर्माण होत आहेत, तेज कसा निर्माण होत आहे आणि पुन्हा बुडबुडे नष्ट व्हायला लागतात. आणि त्याला वाटायला लागतं की हाही विषय बरा आहे ध्यानासाठी. आणि मग तिथंच नदीकाठावर बसून तो
त्या बुडबुड्याच्या संदर्भात ध्यान करायला लागतो आणि मग तो ध्यान आटोपून प्रत्यक्ष शास्त्राकडे जायला लागतो किंवा तथागताकडे जायला लागतो. तथागत आपल्या गंधकुटीमध्ये बसलेले असतात आणि ते ध्यान करत असतात. त्यानंतर हा आलेला आहे असं लक्षात आल्यानंतर ते पुन्हा ध्यानातून बाहेर येतात आणि सांगायला लागतात की तुला काय अडचण आलेली आहे ते माझ्या लक्षात आलं. आता हे तथागत अंतर्ज्ञानी होते, अंतर्यामी होते, कुठं काय चाललंय हे त्यांना कळायचं. आपण अनेक कथांमध्ये बघितलं आणि ह्याची जी अडचण आहे या भिक्षूची ती तथागतांनी ओळखलेली आहे आणि तथागत म्हणायला लागतात की हे जीवन सुद्धा असंच आहे, मृगजळासारखं. हा शरीर एक बुडबुडा आहे आणि त्यामुळं तू हे लक्षात ठेव आणि त्या पद्धतीनं जर वाटचाल केलीस आपल्या जीवनामध्ये, हे तत्व जर लक्षात घेऊन ते मृगजळ आहे आणि बुडबुडा आहे याची जाणीव जर तू ठेवलीस आणि तू जर पुढे जात राहिलास तर तुझं कल्याण होण्याची शक्यता आहे. तू विकासाच्या मार्गावर जाशील. म्हणत असताना तू निर्वाण पदाला जाशील. अशा प्रकारची गाथा त्या ठिकाणी तथागतांनी त्याच्या समोर उच्चारलेली आहे. ही गाथा आणि ही गाथेची कथा, आता प्रत्यक्ष ही कथा आपण ऐकल्यानंतर तो ज्यावेळी फिरायला लागतो आणि बघायला लागतो आपण या सगळ्या घटनेकडं, तर इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की मृगजळ काय आहे. तर मृगजळ एक जीवनाची प्रतिमा उभारून त्या जीवनामध्ये येणारे जे मोह आहे या आपल्याला भुलवून टाकणारे, आपल्याला एका वेगळ्या दिशेने नेणारे एक अशा प्रकारचे हे संकेत आहे. अशा प्रकारची उपमा या ठिकाणी केलेली आहे. म्हणून त्याला मोहजाल असं म्हटलं की जीवन जे आहे त्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रसंग यायला लागतात, असे अनेक दृश्य आपल्या समोर यायला लागतात की तिकडेच आपण धावायला लागतो. म्हणत असताना असं धावणं आणि ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. हरिण जसं पाणी मिळवण्याचा प्रयत्न करायला लागतं, प्रत्यक्ष त्याला काही पाणी मिळतच नाही. माणूस सुद्धा नको त्या गोष्टीकडे धावण्याचा प्रयत्न करायला लागतो. ज्या ज्या गोष्टी त्याच्या मनाला भावतील, आवडतील, सुंदर दिसतील किंवा आणखी जे काही पंचेंद्रियांना ज्या ज्या गोष्टींचा आस्वाद घेता येईल त्या त्या गोष्टीकडे तो धावतच असतो. परंतु ते सगळं करत असताना त्याला जे काही आनंद मिळवायचा असतो त्याच्यामधून तो आनंद मिळवू शकत नाही. त्याच्या जीवनात त्याला नैराश्यच यायला लागतं. त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःखच मोठ्या प्रमाणात दिसायला लागतं. त्याचा ना मृग जसा दुःखी व्हायला लागतो आणि दुःखात त्याचा प्राण जायला लागतो, तसं माणूस सुद्धा धावतच असतो. आता एक कथा, मॅरेथॉनची कथा आपल्याला माहिती आहे. मॅरेथॉन मध्ये एकाने सांगितलं की वा तू धाव, जे कोणी धावतील या पृथ्वीवर, राजाने सांगितलं जे कोणी धावतील या पृथ्वीवर आणि जितकं धावतील तेवढी जमीन त्याची, अशी एक स्पर्धा ठेवली राजाने. आणि त्याच्यात मग लोक धावायला लागले. जमीनच आपल्याला मिळणार आहे, तेवढे जर आपल्याला मालमत्ता मिळणार असेल तर मग धावायला काय, जीव तोडून माणसं धावायला लागली. आणि त्याच्यातला एक तरुण इतका धावायला लागला की जास्तीत जास्त तो धावण्याचा प्रयत्न करायला लागला. अवस्था त्याची शेवटी अशी झाली की त्याला शेवटी धावून धावून दम लागला आणि तो त्या ठिकाणी संपला. माणसं कशाच्या पाठीमागे धावतात? जमीन मिळवून तुला काय करायचं तरी काय, हा प्रश्न त्याला कळला नाही. जेवढी आहे आपल्याला मुबलक जमीन राहण्यासाठी, निवाऱ्यासाठी, ठीक आहे, बस तिथंच आपण संतुष्ट नाही, तिथं समाधानी नाही. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. परिणामतः आपला प्राण सुद्धा तिथं संपण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्या हाती काय यायला लागतं? काहीच येत नाही, नैराश्य यायला लागतं. अशी जी अवस्था आहे की माणूस धावतच असतो प्रत्येक गोष्टींकडे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटतील त्या त्या गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करायला लागतो की माझ्याजवळ ही वस्तू नाही,
एखाद्या गुलाबाचं सुंदर फुल आपण बाजारात दिसलं की आपण घ्यायला लागतो. खूप सुरेख आहे, टवटवीत आहे आणि ताजं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. परंतु होतं काय की घरी नाही, परंतु त्याच्यातली जी काही टवटवीतपणाची वृत्ती आहे ती संपून जाते घरी होते. आणि तिथं जे बघितलं होतं दुकानात किंवा बाजारात ते फुल घरी आणल्यावर आपल्याला दिसत नाही. तिथेही निराश होतो. संध्याकाळपर्यंत त्या फुलाकडे पाहत असताना आपल्या फुलदाणीत लावल्यानंतर सुद्धा संध्याकाळची त्या फुलाची अवस्था जर आपण बघितली तर फुल कोमेजायला लागतं. तिथेही आपण निराशच व्हायला लागतो. अशी अनेक उदाहरणं आपल्या जीवनामध्ये आपण या मृगजळासारखी शोधत असतो. ती कुठंतरी सुख मिळेल, कुठंतरी आनंद मिळेल, कुठंतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्थैर्य मिळायला लागेल, ज्यासाठी आपण जन्माला आलो. असं म्हणतात की हा जन्म खूप कठीण किंवा खूप प्रयासाने मिळतो आणि हा दुर्लभ आहे. तर अशा जन्मात येऊन जर आपण याच्या शोधात लागलो तर त्या जीवनाला अर्थ काय, असं तथागताचं तत्वज्ञान सांगायला की या जीवनाला खऱ्या अर्थानं तुम्हाला साध्य करायचं असेल किंवा हे जीवन जर खरंच खऱ्या अर्थानं त्या जीवनाचं तुला सार्थक करायचं असेल तर तुला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. आणि ते वेगळं म्हणजे बुद्धाचा हा निर्वाणाचा मार्ग आहे असं म्हणता येईल. आणि दुसरं हे शरीर फेसाप्रमाणे आहे असं म्हणतात. ते फेस म्हणत असताना बुडबुडा आहे का, समुद्रावर जो फेस उमटतो ते लाटांमधून फेस यायला लागतो आणि आपण लांब असतो किनाऱ्यापेक्षा. आणि किनाऱ्याजवळ गेल्यानंतर ते फेस दिसायला लागतात. उन्हाच्या किरणांनी सुद्धा चमकदार दिसायला लागतात किंवा सुंदर दिसायला लागतात, सुरेख दिसायला लागतात. आणि ज्यावेळी आपण त्याच्या जवळ जायला लागतो त्यावेळी हे फेस किंवा हे जे समुद्रावर उमटलेले फेस आहेत ते सगळे गळून जायला लागतात. फेसाचं पाण्यामध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि लक्षात यायला लागतं की हा फेस सुद्धा काही दीर्घकाळ नाही. जे आपल्याला आतापर्यंत सुंदर दिसत होतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुंदर दिसत नाही. अशा प्रकारचं शरीर सुद्धा आपलं सुंदर आहे. पण आता वर्गाला येताना किती वेळा आपण आरशात बघितलं, मी सुद्धा बघितलं बऱ्याच वेळा. जायचंय आणि मला बोलायचंय, आपण सगळ्यांनीच बघितलं आरशात. हे का बघतो? आपलं आपल्या शरीरावर प्रेम आहे, आपल्या संबंध शरीरावर प्रेम आहे की मी असा आहे, मी ऍडव्हान्स आहे, माझी त्वचा अशी आहे, माझं तारुण्य असं आहे, माझं अमुक तसं आहे, माझे केस सुकेशिने आहे वगैरे वगैरे वगैरे. जे काय प्रत्येक अवयवावर आपलं मन का आकर्षित व्हायला लागतं. आपण त्याचा विचार करायला लागतो. बाकी दुसरे आपण विचारच करत नाही. आपण कसं सुरकुती पडली तर दुःख व्हायला लागतं. सुरकुती दिसली इथं किंवा इथं डोळ्याजवळ सुरकुती दिसली की वाईट वाटायला लागतं. आपल्याला सुरकुत्या पडायला लागतात. म्हणत असताना आपण वार्धक्याकडे चालतो. किंवा आणखी नेहमीची जी उदाहरणं आहेत, आपले केस पांढरे व्हायला लागले की आपल्याला हे वाटायला मला उभं राहता येणार गुडघ्यानं, ते दुःखी व्हायला लागतं. आपले गात्र जसं थकायला लागतात तसं आपण कष्टी व्हायला लागतो. खरं म्हणजे ज्याच्यावर प्रेम केलं आयुष्यावर आपण, ती गात्र किंवा ते अवयव जर आपल्याला सोडून जात असेल, डोळ्यानं दिसत नसेल, कानानं ऐकायला येत नसेल, पाय उभं राहू देत नसेल, तर त्या गात्रावर प्रेम करून तरी काय. परंतु नाही, आपण त्याच्यावर इतकं या शरीरावर किंवा या अवयवावर इतकं प्रेम करतो की विचारता सोय नाही. आणि ती अवस्था या ठिकाणी बुद्धाने सांगितलेली. ते प्रत्येकानं हे सगळं वेळच्या वेळी जाणलं पाहिजे. आता आम्ही जे काही धम्मचारी झालो, मला नेहमीच खंत वाटते की मी फार उशिरा झालो धम्मचारी. केव्हा व्हायला पाहिजे? तुमच्यासारख्या तरुणांच्या वयामध्ये असल्यानंतरच धम्म स्वीकारायला पाहिजे, धम्माचं आचरण करायला पाहिजे जसं यांनी स्वीकारलं. हे व्रत अतिशय कठीण आहे, परंतु त्या वयात तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा व्हायला लागतो. आणि आमचं काय, आता आम्ही रिटायर झाल्यावर कुठेतरी केसा धारण केला, आमची दीक्षा झाली आणि मग पुढं काहीच आम्ही करू शकत नाही. आम्हाला काही बोलता येत नाही, आम्हाला चालता येत नाही, फिरता येत नाही, ध्यानाला बसता येत नाही, अशी अवस्था व्हायला आहे. उमेदीच्या काळात जर तुम्हाला नेमका धम्म कळला
तर तुम्हाला निर्वाणाकडे जाता येतं, खऱ्या अर्थानं बुद्धत्वाकडे जाता येतं. आणि त्यामुळं हे आपल्याला वेळच्या वेळी जाणता आलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुलांवर हे संस्कार केले पाहिजे. मुलांना वर्गाला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मुलांना धर्म सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं शरीराचा जो अनित्यतेचा भाव आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. हे शरीर हे अनित्य आहे, हे काय दीर्घकाळ टिकणार नाही. हे केव्हा ना केव्हा तरी संपुष्टात येणार आहे, केव्हा ना केव्हा तरी संपणार आहे. याच्यातलं जे काही आपण जे काही घेतलेले आहेत, पृथ्वी आग तेज वायू, हे ज्याचं त्याला परत करावं लागणार आहे, हे जाणलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते म्हणायला लागतात की हे जे पुष्पबाण आहेत, पुष्पबाण कुणाचे आहेत? मृत्यूचे आहेत. मृत्यू किंवा यम हा आपल्याला मोहित करायला लागतो. कसा मोहित करायला लागतो? की आपले मित्र सांगायला लागतात की काय पडलंय धम्मवर्गात, चल ना तिकडं गुत्त्यावर जाऊ, दारूच्या गुत्त्यावर, आणि तिकडं आपल्याला खेचत असतात. परिणामतः आपल्याला अशा वाईट सवयी लागायला लागतात आणि आपण आपलं आयुष्य बर्बाद करायला लागतो. तिकडे यम खुणावतो आपल्याला आणि आपण तिकडे जातो. दिसायला चांगलं असतं, आपले मित्र वगैरे आपली स्तुती करायला लागतात, काय तुम्ही सुंदर दिसायला लागलात, काय चांगलं आहात, काय तुमच्याजवळ तुमचा पगार मोठा आहे वगैरे वगैरे सांगायला लागतात. हे सगळं कसं आहे? पुष्पबाणासारखं. फुलं कसे दिसायला लागतात? सुंदर दिसायला लागतात, फुलांचा गंध यायला लागतो, फुलं आणखी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आनंद द्यायला लागतात. तसा हा बाण आहे मृत्यूचा. यम आपल्याकडे हा मृत्यूचा बाण मारत राहतो आणि ते आपण वेळीच ओळखू शकत नाही. आपण मात्र वरच्यावर मृत्यूच्या या जाळ्यामध्ये फसण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला लवकर लक्षातच येत नाही की आपण कुठं चाललो, कुठं आपण डाव खेळायला लागलो का, मटक्यावर नंबर लावायला लागलो की आणखी काय करायला लागलो. जे काही वाम मार्ग आहेत जीवनामध्ये त्या मार्गाकडे चाललो की इकडं चांगल्या सन्मार्गाकडे चाललो हे आपल्या लक्षातच नाही. म्हणून बुद्ध म्हणायला लागतात की याची जाणीव वेळच्या वेळी झाली पाहिजे. आहे उमेदीच्या काळात जर ही जाणीव आपल्याला झाली तर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला लागतं. म्हणून जीवनाचं सोनं करायचंय का तुम्हाला माती करायची हे ज्याचं त्याला ठरवायचंय. असं म्हणता येणार नाही की मला अमुकच करायचंय तमुकच करायचं, परंतु तुम्हाला निरीक्षण करून समजून घेण्याची किंवा निर्णय क्षमता ज्याला म्हणू आपण, ती निर्णय क्षमता तुम्हाला आलीच पाहिजे. याच्यातलं जीवनातलं चांगलं काय आणि वाईट काय, सत्य काय असत्य काय हे तुम्हाला ओळखण्याची तयारी दाखवावीच लागेल. आणि जोपर्यंत ही निर्णय क्षमता तुमच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्याला वेगळं अशा प्रकारचं वळण लागण्याची शक्यता नाही. म्हणून या ठिकाणी तथागतानं जे काही म्हटलंय की शरीर हे नामरूपानं बनलेलं आहे. कशाने बनलेलं आहे? नामरूपानं. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे मन आणि रूप. आता नाम म्हणत असताना मन आणि रूपानं हे शरीर तयार झालेलं आहे. याच्यातलं मन जे आहे ते मन कशाने तयार झालेलं आहे तर वेदना आहेत, संस्कार आहेत, संज्ञा आहेत आणि विज्ञान आहे. या चार गोष्टींनी मिळून मन तयार झालेलं आहे. आणि रूप म्हणत असताना आपण पृथ्वी आप तेज वायू हे शरीर जे आहे, हे भौतिक शरीर जे आहे ते पृथ्वी आप तेज वायू याच्यापासून निर्माण झालेलं दिसायला लागतं. आणि माणसाच्या मृत्यूनंतर जर संस्कार शिल्लक राहिले त्याच्यातले तर माणसाचा तो पुन्हा जन्म घेऊ शकतो असं एक नोंदवलेलं आहे. आणि संस्कार विहीन जर शरीर राहिलं मृत्यूनंतर, ते संस्कार शिल्लक राहिले नसतील तर त्याचा मृत्यू अटळ आहे आणि तो एकूण संपुष्टात यायला लागतो, पुन्हा जन्म नाही. अशा प्रकारचा एक संकेत किंवा तत्वज्ञान या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतं. म्हणून जे संस्कार विहित झालेले आहेत ती माणसं शिल्लकच राहत नाहीत, त्यांना पुन्हा इथे येण्याची शक्यता सुतराम नाही. परंतु जी माणसं संस्कारासहित आहेत त्यांना मात्र पुनर्जन्माची किंवा पुन्हा एखाद्या
जीवामध्ये जीव घेण्याची किंवा पुन्हा जन्म घेण्याची धारणा करण्याची जी काही अवस्था आहे ती प्राप्त होऊ शकते. आणि मृत्यूनंतर माणसातले जे काही पृथ्वी आप तेज वायू आहेत हे सगळे त्याच्यामध्ये जायला लागतात. आपण हे 6 एलिमेंट पाहतो आणि त्याच्यात ज्यावेळी ध्यान करायला लागतो त्यावेळी आपल्या लक्षात यायला लागतं की आपल्यातली जी पृथ्वी आहे, कडक पदार्थ टणक पदार्थ ते सगळे पृथ्वीमध्ये मिसळून जातील. आपल्यातलं जे पाणी आहे ते पाणी पाण्यामध्ये विलीन होईल. हे सगळं जे आहे ते अशा प्रकारचा माणसाच्या शरीराचा नाश होईल. म्हणून प्रश्न असा आहे, बुद्ध धर्मामध्ये प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की हे सगळं जर व्हायचं असेल तर तुला भवचक्रातून बाहेर पडायचंय का नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. की आपण भवचक्रामध्येच अडकून पडायचंय. भवचक्रातले जे काही आपण मधलं सेंटरचं जे वर्तुळ पाहतो त्याच्यामध्ये विशेषतः लोभ द्वेष मोह हा जो भाग आहे आणि त्याच्यानंतर जे काही 6 वर्तुळ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच पाहायला लागतो की तिथं कुठेतरी नरक लोक आहे, प्रेत लोक आहे, प्राणी लोक आहे, वगैरे वगैरे जे 6 लोक आहेत. त्याच्या यातना देवलोक सुद्धा आहेत आणि त्याच्या जगण्यामध्ये आपल्याला आनंद मिळायला लागतो. कधी कधी माणसं एका लोकांमध्ये तर प्राणी लोकांमध्ये असं दिसायला लागतं चित्र की खाल्लेलं आहे परंतु त्याचं खूपच मोठं पोट झालेलं आहे, तुंदील तनू झालेला आहे आणि मान मात्र बारीक आहे. खायची इच्छा आहे आणखी परंतु जातच नाही, अशी अवस्था झालेली. अशाही लोकांमध्ये माणसं राहतात या जगातली. किंवा देवलोकात आहेत परंतु ते सुखी आहेत सगळ्या गोष्टींनी, परंतु ते सुद्धा इथं निर्वाण पद प्राप्त करू शकत नाही. ते तेवढ्यापुरतं तेवढं सुखी आहे, त्यांना सगळंच मिळतंय, आनंद आहे, सुख आहे, ऐशाराम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या या ठिकाणी त्याला प्राप्त होताना दिसायला लागतात. म्हणून हे शरीर आणि जीवन जे आहे ते ज्याला आपण प्रिय म्हणून संबोधतो, की शरीरावर माझं प्रेम आहे, माझ्या जीवनावर माझं प्रेम आहे, मला आणखी जगायचंय, मला आणखी जगायचंय, परंतु जगणं मात्र योग्य मार्गाने नसतं. योग्य मार्गाने जर जगत असाल तर तुम्हाला कितीही आयुष्य लाभलं तरी हरकत नाही, परंतु अयोग्य मार्गाने जर जगायला लागला तर त्या जगण्याला काही अर्थ होणार नाही. म्हणून आपलं जीवन अयोग्य मार्गावर ज्यावेळी आपण निवड करायला लागतो त्या मार्गाची, त्यावेळी आपलं जीवन कसं असतं, दुःखानं भरून गेलेलं असतं. मोहच असतो खूप मोठा. पण माझ्या घरच्यांचा मोह, मुलाचा मोह, मुलीचा मोह, बायकोचा मोह वगैरे. बायको आजारी पडली, आपण कष्टी व्हायला लागतो. काय कारण आहे? विनाकारण त्याच्यात आपण गुंतून पडतो. तिच्या शरीराला यातना होत आहेत, ती भोगेल, ती सहन करेल. तुम्ही कष्टी होऊन तुमचं शरीर खंगवून टाकण्यात काही अर्थ नाही, हे आपल्याला कळतच नाही. परंतु नाही, ती रात्रभर झोपली नाही, मला वाईट वाटायला लागतं. ही जी खंत आहे माणसाची, की ज्या गोष्टी आपल्या हाती नाहीत त्याच्याच मागे आपण लागण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं दुःख हे आपल्या नशिबी यायला लागतं. दुःखामध्येच आपण जगायला लागतो. याचा अर्थ असा नव्हे की घरच्यांची काळजी करू नये, घरच्यांची काळजी करा, परंतु त्याला मर्यादा आहे काळजी करण्याला सुद्धा. तर ही अवस्था आपण लक्षात घ्या की तुमचं जीवन आनंदी करायचं असेल, सुखी करायचं असेल तर आपण या प्रती वारंवार जी काही आपण आपली तृष्णा आहे आपल्या नातेवाईकांच्या संदर्भात, आपली जी काही आकर्षणाची बाब आहे त्या सगळ्या थोड्याशा कमी केल्या पाहिजे. एखाद्या वेळी आपण दुर्लक्ष केलं तरी चालत नाही, चालेल, काही होणार नाही, बिघडणार नाही. येथे काही लगेच असं म्हणणार नाही का हो इतके वर्ष तुम्ही माझ्याबरोबर राहिलात आणि तुम्ही मला विसरून गेलात का, असं म्हणणार नाही पत्नी. पत्नीला सुद्धा तेवढी समज असते आणि ती समज आणण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारचा भाव या ठिकाणी सांगितलं. म्हणून आपण जे काही आयुष्यभर हे जे काही चांगलं जीवन आपल्याला मिळालेलं आहे मानवरूपी, त्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हे अमूल्य अशा प्रकारच्या जीवनामध्ये आपण कशामध्ये लिप्त व्हायला लागतो? आपण लिप्त भोगामध्येच व्हायला लागतो. सगळ्या गोष्टीचा भोग घ्या. आली दिवाळी, दिवाळी आपण साजरी करत नाही परंतु करतोच घरात. सगळं खाण्याची चंगळ असते,
खा अमुक अमुक पदार्थ, खा अमुक अमुक, मग ऍसिडिटी व्हायचे, वयाचा विचार करत नाही, काही नाही, ऍसिडिटी व्हायला लागली, पुन्हा डॉक्टरांचा खर्च, हे सगळे भोग आहे। आणखी काही जे काही जीवनामध्ये जे काही विलास आहेत त्या विलासाच्या गोष्टी आपण सोडतच नाही, त्याच्यातच आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो। आणि त्यामुळं माणूस हा लवकरात लवकर मृत्यूला वश होतो, यमाला वश होतो। यम आपल्याला जवळ का करायला लागतो? कारण तुम्हाला तुमचं निर्णय घेता येत नाही, तुम्हाला चांगल्या गोष्टी कळत नाहीत, वाईट गोष्टी कळत नाहीत, आणि त्यामुळं तुम्ही माझ्या राज्यामध्ये प्रवेश करताय असे यम सांगायला लागतो। म्हणून आपण आकर्षित कशाकडे व्हायला लागतो? यमाचा जो पुष्पबाण आहे, त्याचा जो फुलांचा बाण आहे त्याच्याकडेच आकर्षित व्हायला लागतो। फुलं आपल्याला चांगली दिसायला लागतात आणि त्याच्याकडे आकर्षित होतो, आणि परिणामतः आपण मृत्यूला वश होण्याची शक्यता असते। म्हणून बुद्ध म्हणायला लागतात, तथागत म्हणायला लागतात, कुशल शिष्य, माझा जो कुशल शिष्य असेल जागृत चित्ताचा असला पाहिजे, त्याचं चित्त नेहमीच जागृत असलं पाहिजे, आणि तो जोपर्यंत होणार नाही, तयार होणार नाही, तोपर्यंत त्याचं ध्यान लागण्याची शक्यता नाही। म्हणून तुम्हाला ध्यान जर करायचं असेल तर तुमचं चित्त जागृत व्हायला पाहिजे, आणि अशा पद्धतीनं तुम्हाला या यमाची नजर चुकवून आपल्याला पलीकडे जाता आलं पाहिजे। पलीकडे म्हणत असताना हा जो भवचक्राचा भाग आहे तो तोडून भेदून आपल्याला पलीकडे जायचंय, जिथं अरहंत पद मिळायला लागतं, जिथं बुद्धत्व मिळायला लागतं, जिथं आपल्याला खऱ्या अर्थाने निर्वाण पद प्राप्त व्हायला लागतं। ते निर्वाण पद मिळवायचं असेल, तिकडे एकदा गेलात तुम्ही की मृत्यू सुद्धा तुम्हाला काही करू शकणार नाही। म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या हाती कुशल स्वीकारायचं की अकुशल स्वीकारायचं हे तुमच्या हाती आहे, आणि हा निर्णय बुद्ध तुमच्यावर सोपवायला लागतात, आपल्या शिष्यावर सोपवायला लागतात। या ठिकाणी एवढंच मी आज या ठिकाणी स्पष्ट करतो। आपण जे काही माझं विवेचन अतिशय शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो। जय भीम, जय भारत।